तस्मै श्री गुरवे नमः. सगळ्यांना येत असेल तर श्लोक पुढचा म्हटला तरी चालेल सोबत. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. भावे अनुष्ठानिति ठेवी मस्तकी हस्तजय गुळवणी योग क्रिया साधती ते आबा गुरु माऊली सुहृदयी आम्हा जडा तारिती. सद्गुरुनाथ आबा माऊली की जय. मंगलाचरण. आता मंगलाचरणाने आजच्या ही जी पूर्वसंध्या आहे, गुरुपौर्णिमा उद्या आहे, आजच्या ह्या पूर्वसंध्येला मंगलाचरणाने प्रवचनाला सुरुवात करत आहे. आणि काय होईल, उद्या पण आहे माझं, त्यामुळे आवाज. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तात्काळची सिद्धी सपावे. करता मी करता म्हणसी तेणे दुःखी कष्टी होसी, राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप. असं रघुनाथाला स्मरण करून आजच्या प्रवचनाला सुरुवात करत आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपले मोबाईल आपण सायलेंट मोडवर ठेवायचे आहेत, कारण की हा इको मोडवरती, इको साऊंड आहे याच्यामध्ये, येतोय सगळीकडे ना. कीर्तन परंपरेप्रमाणे आमच्या थोडस आपण भजन करणार आहोत. केलाय बंद, आता असा ऑन होता. सगळ्यांनी सोबत भजन करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि, श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती आबा माऊली कृपा करा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती आबा माऊली कृपा करा, आबा माऊली कृपा करा. म्हणा की आबा माऊली कृपा करा, आबा माऊली कृपा करा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परम पूज्य श्री आबा माऊली की जय। मंगल मूर्ती मोरया। जय जय रघुवीर आज या कार्यक्रमाला उपस्थित सगळे माझे गुरुबंधू, गुरु भगिनी, गुरुमाता, परमपूज्य दादा, वहिनी आणि सगळ्यांना म्हणजे इतकं लहानपणी आम्ही बघितलेलं आहे, आता ती पण मोठी झाली ना, आम्ही पण आता म्हातारे व्हायला लागलो, त्यामुळे खूप मजा येते खरं बघायला। हे सगळं खूप छान वाटतंय, म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासूनच्या सगळ्या ओळखी आहेत। खूप छान वाटतंय। सगळ्यांना या व्यासपीठावरनं मी नमस्कार करते आणि मगाशी म्हटलं तसं रघुनाथ स्मरणी कार्य करावे, परमपूज्य आबा माऊलींना स्मरण करून आजच्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करत आहे। खरं तर त्यांचीच कृपा आहे म्हणून या व्यासपीठावरची खुर्ची त्या कृपेने मिळाली, नाहीतर असं काही होतं की चार्टर्ड अकाउंटंट झाली असते, कंपन्यांचे खाती लिहित बसली असते, पण आबांनी माझ्यासाठी हे पोस्टमनचं खातं निवडलं। देवाचा निरोप घ्यायचा आणि तो अशा ठिकाणी पोचवायचा अंतरंगामध्ये की घेणाऱ्याचं कल्याण आणि देणाऱ्याचं कल्याण, अशी आबांनी माझ्यावर कृपा केलेली आहे। आज जे काही आहे ते आबा माऊलींमुळे आहे। आजच्या प्रवचनाचा विषय आहे गुरुतत्व। गुरु या विषयी आज आपल्या समोर निरूपण सादर करण्याचा छोटासा प्रयत्न। आबांचं एक पद आहे, मला वाटतं 29 नंबरचं पान आहे शक्ती संदेश मध्ये। कले कलेने चंद्र वाढतो, नष्ट करीतो तमा, सद्गुरु तैसा भक्ता घडविती, आली गुरुपौर्णिमा। कले कलेने वाढत जाणारा चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण विकसित होतो आणि त्या दिवशी येते ती पौर्णिमा। या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा म्हटलं जातं। या पौर्णिमेचं दुसरं नाव व्यास पौर्णिमा। व्यास पौर्णिमा का, तर देवादिदेव शंकरांनी व्यासांच्या रूपात जन्म घेतलेला आहे आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे की हरिनारायणांनी व्यासांच्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे। त्याचं उत्तर पुढे मी आपल्याला देईनच। तर अशी ही व्यास पौर्णिमा, या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्मदिवस। वेदांचे रचयिता, नंतर 18 महापुराण, 18 उपपुराण, षडशास्त्र, म्हणजे महर्षी वेद व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय नाही। अहो, त्यांच्या कार्याला उपमा द्यावी ती सागराचीच। सागर कसा धीर गंभीर, नदी आपली अगदी अवखळ पोरगी, आज इथे उद्या तिथे, तिला फक्त धावणंच माहिती आणि जरा धो धो आवाज करत नुसतं पडत राहायचं, कोसळत राहायचं। पण सागर, सागराची उपमा दिलेली आहे वेद व्यासांना। सागराप्रमाणे धीर गंभीर, किती लाटा येऊ आणि काही येऊ, किती नद्या मिळो, काही फरक पडत नाही। अशा महर्षी वेद व्यासांचा जन्मदिवस केवळ जनकल्याणासाठी साहित्य निर्माण केलं। त्यांचं प्रत्येक साहित्य जनकल्याणासाठी। महर्षी वेद व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय नाही। मग अहो, व्यास म्हणजे काय हो? व्यास म्हणजे विस्तार। तुम्हाला माहित असेल, आपण शाळेमध्ये असताना केंद्रबिंदू घेतो, कर्कटकचं टोक ठेवतो आणि एक वर्तुळ काढतो आणि मग वर्तुळातनं केंद्रबिंदूपासून एक काय काढतो? त्रिज्या। आणि ज्या वेळेला ही त्रिज्या तिची जेव्हा व्यासांशी भेट होते तेव्हा पूर्णता प्राप्त होते। मग कुठेही जा, मग त्रिज्येने असं गेलं काय, असं गेलं काय, काही फरक पडत नाही। आयुष्याला पूर्णत्व देणारी अशी ही पौर्णिमा म्हणजेच व्यास, विस्तार, विस्तार पावते ती पौर्णिमा। अहो, मगाशी म्हटलं की माझं जे वाचन, माझं कितीसं असणार,
आणि त्या वाचनानुसार भगवान शंभू व्यास महर्षी झाले. नंतर एक जे मी परवाच पुस्तक हाताळलं बघा, कसं असतं आपण जेव्हा ठरवतो ना ह्या विषयावर बोलायचं, आपोआप ती पुस्तकं आपल्या समोर यायला लागतात. हे सगळं भरत होते बॅग, अचानक कपाटातनं पुस्तक खाली पडलं आणि त्याच्यामध्ये हे होतं की वेद व्यास हरिनारायणाचा अवतार आहे. मग आली का पंचायत, म्हटलं आपण तर पाहिलं शंकर, आता काय करायचं. आणि मग लगेच मला एका ठिकाणी एक श्लोक मिळाला, एक सुभाषित मिळालं की ते सुभाषित सांगते की वेद व्यास कोण आहेत. फार सुंदर सुभाषित आहे. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर्परो हरिः अभाललोचनो शंभूर भगवान बादरायणः. काय सुंदर सुभाषित आहे हो. कोण आहेत हे महर्षी वेदव्यास? हे सुभाषित आपल्याला सांगतं अचतुर्वदनो. चतुरानन कोणाला म्हटलं जातं तर ब्रह्मदेवांना चतुरानन म्हटलं जातं. चार मुख नसलेले ब्रह्मदेव आहेत व्यास महर्षी. आणि पुढे काय म्हटले, द्विबाहुर, दोन बाहू असलेले भगवान विष्णू आहेत. आणि अभाल लोचनो, तिसरा नेत्र नसलेले शंकर आहेत. म्हणजे बघा, ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी साक्षात वेद व्यासांच्या रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय नाही बघा हा. आणि मग ह्या व्यासांचा जन्म यमुना द्वीपात झाला म्हणून यांना द्वैपायन म्हणतात. रंग घननिळा म्हणून कृष्ण द्वैपायन म्हणतात. पराशर ऋषींचा पुत्र म्हणून पाराशर म्हटलं जातं बघा. आणि काय झालं, वेदांच्या राशी, खूप मोठ्या वेदांच्या राशी होत्या. मला तो माईक चालेल बरं का, घेऊयात माईक. वेदांच्या ज्या राशी होत्या त्या अफाट अशा वेदांच्या राशीमधनं वेद व्यासांनी काय केलं तर त्याची 4 भागांमध्ये विभागणी केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि आपले जे शिष्य होते पहिलं, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू, या 4 शिष्यांना या वेद राशी वाटून दिल्या. आणि खऱ्या अर्थानं गुरु शिष्य परंपरा सुदृढ केली. आणि काय झालं, महाभारताचं युद्ध संपलं. आणि हे जे महर्षी वेद व्यास होते ते बद्रिकाश्रमात राहतात. अवघड आहे नाही, पण आता हे बंद केलं की तिकडे महाभारताचं युद्ध झालं आणि 3 वर्ष लोटली. अस्वस्थता काही केल्या महर्षी वेदव्यासांची जात नव्हती. केदारनाथच्या तिथे जवळ असलेलं बद्रीनाथ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग हे बद्रीनाथ आहे, तिथे आश्रम आहे. ह्या बादरायण म्हटलं जातं म्हणून यांना, महर्षी वेदव्यासांना. व्यासांनी काय केलं, वेद 4 भागात त्यांनी विभागले म्हणून वेद व्यास म्हटलं जातं. आणि बद्रिकाश्रमात राहतात म्हणून त्यांना बादरायण म्हटलं जातं. आणि अस्वस्थता जात नव्हती. एक दिवशी ब्रह्मा आले आणि म्हणाले, तुम्ही काय करा, महाभारताचं युद्ध झालंय, महाभारत का नाही लिहून काढत? ते म्हणाले चालेल, लिहितो. आणि यांनी महाभारत लिहायला घेतली, पण विचार लिहायला घेतलं, विचारांचा वेग आणि लिहिण्याचा वेग काही जुळेना. मग गणपती बाप्पांना बोलवलं आणि गणपती बाप्पांनी लेखनिकाचं काम केलं. म्हणजे हे वेद व्यासांची योग्यता बघा किती आहे की यांनी काय केलं, देवाने सांगितलं, यांनी लिहून घेतलं. आणि ज्या वेळेला यांना सांगायची वेळ आली, देवाने लिहून घेतलं. म्हणजे एवढी योग्यता आहे, लक्षात घ्या. ह्या वेद व्यासांना अत्यंत तळमळ लागलेली जीवाला. ती तळमळ काही जात नव्हती. ब्रह्मदेवानी गायडन्स दिला, तसेच आपल्या आयुष्यामध्ये लोक येत असतात बघा, आपल्याला गायडन्स देतात, इकडे जा तिकडे जा, है ना. पण तळमळ काही जात नव्हती. ती तळमळ काय होती, सद्गुरु वीण जन्म निर्फळ
सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ, जाणार नाही श्रीराम. अहो सद्गुरु नव्हते केलेले. बघा केवढं काम झालंय. अफाट अशी ग्रंथ संपदा निर्माण करून झालेली आहे. कसं असतं, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. तशीच गत झालेली. त्या पाषाणाला पाझर कसा फुटायचा, ती तळमळ थांबायची कशी. आणि एक दिवशी अचानक नारायण 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 असा गजर करत आमच्या गादीचे मालक देवर्षी नारद बाद्रिका आश्रमामध्ये जाऊन उभे राहिले आणि वेद व्यासांना विचारतायत, महर्षी कसली ही तळमळ. तुमच्या तळमळीचं उत्तर देऊ. जयास वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु वीण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. जय जय रघुवीर समर्थ. जय जयकार जोरात व्हायला हवा बरं. कारण भगवंत स्वतः सांगतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. हे रघुवीर, अहो मी वैकुंठात वास करत नाही, योगीजनांच्या हृदयात वास करत नाही, तर मी कुठे असतो, जिथे माझे भक्तजन माझा जय जयकार करतात, नामघोष करतात, प्रवचन कीर्तन करतात. आजही इथे आबामाऊली विराजमान आहेत, ऐकण्यासाठी आलेत. अहो ज्यांनी जन्मापासून बघितलंय, जन्माच्या आधीपासून बघितलंय, त्यांनी आज माझं प्रवचन ऐकायला नक्की या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यामुळे जय जयकार मोठा होऊ द्या. देवर्षी नारद सांगतायत की जयास वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा. आणि मग काय झालं की देवर्षी नारदांनी महर्षी वेद व्यासांना जो काही उपदेश केलेला आहे, ती आमची कीर्तनामध्ये एक आरती आहे. त्या आरतीमध्ये तो उपदेश दडलेला आहे. त्या आरतीचं एक कडवं सादर करते. आपल्याकडे वेळ कमी, 8 वाजलेत. फार सुंदर आरती आहे. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन आचार्या, जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन आचार्या. अशांत व्यासानी तुझे चरण धरिले, अशांत व्यासानी तुझे चरण धरिले. कृष्ण कथा गावी त्यासी त्वा कथिले, भगवत गुण संकीर्तन करुणी, भगवत गुण संकीर्तन करुणी, साधी निज कार्या. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन आचार्या. ही आरती आपल्याला काय सांगते? अशांत व्यासांनी तुझे चरण धरिले. मग व्यासांचे चरण धरले. जेव्हा आपण शरण जातो आपल्या सद्गुरूंना, त्यावेळेला सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. अशांत व्यासांनी तुझे चरण धरिले. आणि मग काय केलं? कृष्ण कथा रसतो. व्यासांनी काय सांगितलं? बाबा एवढं ज्ञान झालं ना, सगळ्या जगाला ज्ञान सांगून झालं, मग आता काय कर? देवाची स्तुती लिह, देवाची स्तुती कर, देवाच्या सगळ्या लीला लिहून काढ. आणि वेद व्यासांनी काय केलं? ऐकून तव वचना ग्रंथ निर्मियेला कृष्ण कथा रसतो. त्या वाक्यांची जरा इकडे तिकडे झाली माझ्याकडनं गडबड. कृष्ण कथा रसतो भागवती कथिला. एवढं विपुल लेखन झाल्यानंतर ज्या वेळेला देवाची स्तुती केली, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणाला शांतता मिळाली.
म्हणजे ज्या वेळेला आपण सद्गुरूंनी सांगितलेला मंत्र, सद्गुरूंनी सांगितलेला आदेश, उपदेश आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारतो, त्या वेळेला जी तळमळ असते त्या तळमळीला शांतता लाभते. आणि इतक्या दिवसापासूनची अशांतता जी होती, महर्षी वेदव्यासांची ती अशांतता दूर झाली आणि भागवत ग्रंथाची निर्मिती झाली. कृष्ण सांगतो, मला जर का कुठे बघायचं असेल ना, गीतेत सुद्धा बघू नका. म्हणजे ह्या वेदव्यासांच्या आपल्यावर एवढे उपकार आहेत अहो. भागवत, त्याच्या आधी त्यांनी काय लिहिलं होतं? भगवद्गीता लिहिली होती. भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं युद्ध प्रसंगी. अहो पण लिहून कोण ठेवणार? आता सारखे स्मार्टफोन थोडी होते रेकॉर्डिंग करायला, नाही. तर महर्षी वेदव्यासांनी ऐकलं. श्रुती म्हणून आपण म्हणतो की नाही, श्रुती स्मृती पुराणोक्त, हे सगळं वेदव्यासांनी केलेलं आहे हो. आणि मग काय केलं त्यांनी? ती भगवद्गीता पण लिहून झाली. म्हणजे बघा, देवांनी दिलेला उपदेश सुद्धा लिहून झाला होता. पण ज्या वेळेला भागवत ग्रंथ लिहिला, भागवतातल्या लीला लिहिल्या आणि वेदव्यास नाचायला लागले आनंदाने त्या लीला कृष्णाच्या ऐकून. आणि काय झालं त्यामुळे? काय झालं बघा, उंच व्यासपीठावर है ना, व्यासपीठ ज्यावरनं ज्ञान आपल्या शिष्यांना दिलं जातं त्याला व्यासपीठ म्हणायला लागले. आपण म्हणतो की चक्की का आटा खाते हो, व्यासपीठाचा आम्ही आटा खातोय. लक्षात घ्या, अन्नपूर्णा, सुहाना, सम्राट, मॉलमध्ये जायचं आणायचं. आणि आईनी केलं तर ठीक आहे, नाहीतर मग आहे पोळ्यावाली बाई. काय पिढी निर्माण होणार? मला आठवतं आम्ही 5 बहिणी, माझ्या एवढी मोठी कणिक तिंबायची. आणि इकडे सासरी सासूबाईंना 5 मुलं, त्या पण एवढी मोठी. लक्षात घ्या कुठे चाललोय आपण. थोडंसं मधनं असं पिंचिंग. मग काय झालं, या वेदव्यासांनी व्यासपीठ बघा, आणि त्यांना उपदेश कोणी केला? त्यांच्या गुरूंनी. म्हणजे कोणी? बघा, उत्तर आलं पाहिजे, देवर्षी नारदांनी. म्हणून व्यासपीठावर जी गादी असते तिला म्हटलं जातं नारदांची गादी. व्यासपीठ, त्यावरनं जे आपल्याला स्थान मिळालेलं आहे, त्या व्यास गादीवर बसून आज मी आपल्या समोर प्रवचन सेवा सादर करत आहे. तो अधिकार कोणाचा? देवर्षी नारदांचा. आज नारदांना खूप बदनाम केलं जातं. चित्रपट सृष्टीने तर काही ठेवलंच नाही. त्यांना कळीचा नारद म्हणून बदनाम केलं जातं, पण ते कळीचे नसून कळकळीचे आहेत. स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळलोक, देव, दानव, यक्ष, किन्नर, कधीही कुठेही जाण्याला त्यांना परवानगी. आपल्या ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून आहेत आणि उद्याही असणार आहेत कल्पांतापर्यंत. कुठेही केव्हाही भ्रमण करू शकणारे. अहो, भगवान गोपाल कृष्णांच्या शयन कक्षामध्ये बिनधास्त जाण्याची परमिशन यांना होती, देवर्षी नारदांना. ही नारदांची गादी. इतके नारदांचे उपकार आपल्यावर आहेत. आपल्याला आता जो प्रसंग सांगितला तो द्वापार युगातला. आपण जर मागे वळून गेलो तर जंगलामध्ये कुऱ्हाड घेऊन उभा असलेला कोण? वाल्या कोळी. नराचा नारायण काय होऊ शकतो? या वाल्मिकी ऋषींना देवर्षी नारदांची गाठभेट झाली. असं म्हणतात, नाना सुकृतांचे फळ तो हा नरदेह केवळ, त्यामध्ये भाग्य सुफळ तरीच सन्मार्ग लावे. यांचं भाग्य फळाला आलं, वाल्मिकी ऋषींचं. आणि नारद मुनी त्या जंगलामधनं चाललेले होते. अरे थांब, माझा 7वा रांजण भरायला फक्त एकच कमी आहे, बरं झालं सापडलास. आणि ह्या वाल्या कोळ्यांनी त्याला पकडून झाडाला बांधून ठेवलं होतं चक्क देवर्षी नारदांना. आणि देवर्षी नारदांनी त्यावेळेला वाल्या कोळ्याला जो उपदेश केला, अहो मारा कापा एवढंच माहिती, मुखातनं राम राम सुद्धा येत नव्हतं. मग हे नारद काय म्हणाले? मरा मरा म्हण, हरकत नाही. आणि त्या दिवसापासून तपसाधनेला बसले आणि वाल्या कोळ्याचे महर्षी वाल्मिकी झाले. रामायणासारखं महाकाव्य लिहिणारे, प्रथम काव्य लिहिणारे, राम घडण्याआधीच रामायण लिहून ठेवणारे आणि प्रभू रामचंद्रांच्या पुत्रांचे गुरु, लवकुशाचे गुरु, असे
महर्षी वाल्मिकी. कवित्व असावं तर वाल्मिकी ऋषींसारखं. म्हणजे तुम्ही कसेही असा, सांगताना पण अंगावर काटा येतोय, तुम्ही कसेही असा, तुमच्यामध्ये चुटकी सरशी बस 2 मिनिट ते काम करू शकतात सद्गुरू. क्षणाचा सत्संग देवर्षी नारदांचा लाभला आणि नराचा नारायण काय होतो. आता या ठिकाणी गंमत आहे बरं का. काय मंत्र दिला? मरा मरा. मग आपल्याला वाटतं चला आपणही म्हणू मरा मरा, पण तुमचा आमचा उद्धार होणार नाही मरा मरा म्हटल्याने. एक सुंदर कथा या ठिकाणी आपल्याला सांगते. एक राजा असतो. कथा सांगितली की बरं वाटतं आपल्याला. लहानपणी पण आमची माई अनेक गोष्टी सांगायची आम्हाला, गोष्टीसाठी आम्ही तिच्याजवळ बसायचो. ती कथा जी आहे, कथा ऐकली की आपल्याला बरं वाटतं. म्हणजे आणि तो राजा होता. प्रधानजी काय करत होते? संध्योपासना, गायत्री मंत्र. संध्या सुरू होती. बघा कोण कोण करताय संध्या? वा 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 वा. हा भयू, चांगलं शिकवलंयस. संध्या वंदन. आणि जगातला सर्वश्रेष्ठ मंत्र कुठला? म्हणा बरं सगळ्यांनी. येतोय सगळ्यांना? म्हणा. ओम भू तस्सवि. जोरात. नेन्यम भर्गो देवस्य धीमहि धियो प्रचोदयात्. प्रधानजी गायत्री मंत्र म्हणत संध्या सुरू आहे. राजा आला आणि म्हणाला, वा प्रधानजी, मला शिकवा की गायत्री मंत्र. प्रधानजींनी माफ करा, असमर्थता दर्शवली. पण राजाला जरा खटकलं. अरे मी राजा आहे, मी सांगतोय तरी हा ऐकत नाही माझा. आणि ठीक आहे. आणि राजाने काय केलं? कुठून तरी गायत्री मंत्र शिकले. प्रधानजीला निरोप पाठवला. बघा प्रधानजी, मंत्र म्हणतोय. राजांनी मंत्र म्हणून दाखवला. प्रधानजी म्हणाले, वा अगदी बरोबर, कुठेही चूक नाही. पण राजे, मला जो या मंत्रापासून फायदा झालाय ना, तो काही तुम्हाला होणार नाही. हा असं कसं? मला उत्तर हवंय याचं. मला का नाही फायदा होणार? तू जसं म्हणतोयस तसं मी पण म्हणतोय, तुझ्यासारखंच मी संध्यावंदन करतोय. नाही, तुम्हाला काही फायदा मिळणार नाही. मला नीट एक्सप्लेनेशन द्या. आहे की नाही? वरच्या अधिकाऱ्याला व्यवस्थित एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. असं तसं जमत नाही. घरात सुद्धा हेड ऑफ द डिपार्टमेंटला असं तसं सांगून चालत नाही, व्यवस्थित. मग यांनी काय केलं? प्रधानजींनी तिथे सोबत त्यांच्या राजा साहेबांसोबत एक सेवक होता. त्या सेवकाला सांगितलं, ये ये इकडे आणि राजाला पकड आणि बेड्या ठोक. ये इकडं, राजाला पकड आणि बेड्या ठोक. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा. राजा म्हणतो, हा काय माझी गंमत लावली इथे? मी काय टाइमपास करायला आलो इथे? आणि राजा जोरात ओरडला, सेवका इकडे ये, त्या प्रधानाला पकड आणि त्याला बेड्या ठोक. लगेच सेवक गेला. त्यांनी राजाला पकडलं, बेड्या ठोकल्या आणि बांधून उभं केलं. प्रधानजी हसायला लागला. राजे, हाच तर फरक आहे. तुम्ही आणि मी दिलेली सूचना एकच. मी ज्या वेळेला त्या सेवकाला सांगितलं की राजाला पकड, बेड्या ठोक, तो जागचा हल्ला नाही हो. पण ज्या वेळेला तुम्ही त्याला सांगितलं की प्रधानजीला पकड, बेड्या ठोक, त्यांनी लगेच ऍक्शन घेतली. म्हणजे मंत्र तुम्हाला कोणी सांगितला त्यावर अवलंबून आहे त्याची पॉवर. येतंय लक्षामध्ये या गोष्टीतनं आपण काय शिकायचं आहे की तुम्हाला मंत्र कोण देतोय? मरा मरा हे देवर्षी नारदांनी सांगितलेलं होतं. मरा मरा सांगण्यासाठी देवर्षी नारदांचा तो अधिकार होता. हे लक्षात घ्यायचंय आपण याच्यामध्ये. गायत्री मंत्र शिकवण्याचा अधिकार मला नाही. त्यामुळे मी तुला कितीही सांगितलं तरी त्यापासून तुला तो फायदा होणार नाही. त्यामुळे गुरूंनी सांगितलेला मंत्र, त्यामागे गुरूंची शक्ती असते. आपलं बघा, हे जे छोटेखानी खजाना आहे ना, खजाना, त्याचं नाव काय? शक्ती संदेश. काही करू नका आयुष्यामध्ये, हे जवळ ठेवा.
मी कुठेही प्रवासात निघाले की पर्समध्ये पहिल्यांदा हे असतं पुस्तक. नुसतं इकडं बघायचं आणि इकडं डोकं टेकवायचं, बस. नावच आहे शक्ती संदेश. मंत्र तुम्हाला कोणी देतंय, कोण सांगतंय, त्यावर परिणाम होतो. ह्या नारदांचे इतके उपकार, द्वापार युगातला उपकार पाहिलं आपण, त्रेता युगातला पाहिलं, महर्षी वाल्मिकींचं उदाहरण पाहिलं. दुसरा उपकार भक्त प्रल्हाद, त्यानंतर ध्रुव बाळ, यांना सगळ्यांना उपदेश करणारे कोण होते? देवर्षी नारद. अहो तो भक्त प्रल्हाद जो होता, भक्त प्रल्हादाची कथा आपण जे आजकाल म्हणतो की नाही, गर्भसंस्कार हे ते, तो पोटातनच भक्ती शिकून आलेला होता भक्त प्रल्हाद. ज्या वेळेला हिरण्यकश्यपू तपश्चर्येला निघून गेलेला होता आणि कयाधू, ह्या हिरण्यकश्यपूची बायको कयाधू, आणि कयाधूला इंद्राने कैदमध्ये टाकलं. त्यावेळेला देवर्षी नारद नारायण नारायण म्हणून गेला आणि इंद्राला जागा केलं. काय करतोय बाबा, ती गर्भार आहे, सोड तिला. इंद्र घाबरला, पश्चाताप झाला आणि देवर्षी नारद आपल्या आश्रमामध्ये कयाधूला घेऊन गेले. अहो काय वातावरण, ज्यांच्या मुखामध्ये 24/7 प्रत्येक श्वास नारायण नारायण नारायण, कयाधूनी म्हणावं नारायण नारायण, गर्भाने ऐकावं नारायण नारायण. आणि काय झालं, हरिभक्त तयार झाला. भक्त प्रल्हाद, त्याच्यासाठी भगवंताला नरसिंह अवतार घ्यावा लागला. म्हणजे गुरु बघा, गुरु कहे सो कर, गुरु करे सो मत कर. गुरूंची बरोबरी करायला जाऊ नका. आबा आमचे हे करायचे, आमचे आबा हे ते करायचे, तुम्ही करायला जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. आबांनी तुम्हाला काय सांगितलं ते तुम्ही करा, मनाने करू नका. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे नाना. आम्ही खूप काय 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 सांगतो, काही संकट येऊ, पहिले संकट हरणे, हातात घ्यायचे आणि बसायचे. आबांनी जे काय सांगितलं ते तंतोतंत नाना पालन करतात. त्याचा अनुभव पण आम्ही घेत राहतो. आपल्यावरती ध्रुव बाळ छोटासा बाळ, त्याला नारायण नारायण उपदेश दिला आणि अढळ पद प्राप्त करून दिलं. आणि आता इथे मी हे सगळं सगळ्यांना माहिती आहे बरं का, पण आता का सांगितलं मी हे सगळं, की गुरुमंत्राची ताकद एक लक्षात घ्या. गुरु आज्ञा, गुरुनी सांगितलं हे हा मंत्र म्हणायचा आहे, गुरु आज्ञा. आता आपल्याला लक्षात आलं, गुरूंचा अधिकार लक्षात आला, की मरा म्हटलं तरी नराचा नारायण होऊ शकतो. नारायण नारायण गर्भात ऐकलं तरी भक्त प्रल्हाद आणि त्याच्यानंतरचा अधिकार आहे पुंडलिकाला. पुंडलिकाला इतका अधिकार आहे की आता एकादशी झाली, आधी त्याचं नाव घेतलं जातं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. बघा महाराज शेवटी आहेत. म्हणजे आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. गुरूंचं हेच आहे, ते काय करतात, क्षणात आपल्या शिष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून टाकतात. इतकं सामर्थ्य त्यांच्या. जादूची कांडी फिराव बघ, बस 2 मिनिट. आता म्हणजे आपल्याला आतापर्यंत कळीचे नारद माहिती होते, पण सद्गुरु पीठावर अधिष्ठान असलेले नारद आता आपल्याला कळले. कळकळीचे नारद. कधी कोणी नारदांना नाव ठेवायला लागलं तिथेच खोडा. आज जगामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत, इतिहासामध्ये घडत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी नारदांचा संचार होता. लक्षात घ्या. आता दुसरे असेच गुरु, जे गुरुपीठावर अधिष्ठान त्यांचं आहे, नारदांच्या गादीवर ते विराजमान आहेत, पण आपल्याला माहित नाही. असे एक गुरु ज्यांचा आज वार आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. रामाचं नाव घ्यायचा अवसर की कुठेतरी स्वारी येऊन बसलीच समजायची. दुसरे गुरु कळालं कोण? महारुद्र, महाबली, हनुमान. अनेकांचे गुरुपद त्यांनी भूषवलंय, गुरुपद भूषवलंय, पण आपल्याला ते दास्य भक्तीतलेच हनुमंत आपल्याला माहिती आहेत. एक आपल्याला भीमरूपी माहिती, पण भरपूर 12-13 भीमरूपे आहेत. तर त्यातल्या एका भीमरूपीमध्ये असं आहे,
आता बघते किती आठवतं ते, कारण की काय माहिती का, इतकं काय घेऊन डोक्यात सुरू होऊन जातं, हे सांगावं ते सांगावं. तुम्ही बघाल घरी माझ्या, जसं मला गडम काकांचा फोन आला, गुरुपौर्णिमेला बोलायचंय, नंतर दादांनी फोन केला, फक्त आबा काय लिहायचं, हे लिहू का, ते लिहू का, हे सांगू का. स्वधामासी जाता प्रभु राम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडो निधावे. महाबली रुद्र अवतार हनुमान की जय. वैकुंठाला जात असताना जो ठेवलेला आहे तुमच्या आमच्यासाठी चिरंजीव, तो म्हणजे हनुमंत. स्वधामासी जाता प्रभु राम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. खळ म्हणजे दुष्ट दैन्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली की हनुमंत हजर. आता त्यांनी कोणाचं गुरुपद भूषवलंय बघा, पण कसं असतं, हे अधिष्ठान आहे. टेंबेस्वामी गुळवणी महाराज, टेंबेस्वामी महाराज, परंपरा बघा, दत्त संप्रदाय, नरसिंह सरस्वती, बघा कशी परंपरा चालत आलेली आहे. तसंच ह्या हनुमंताला आपण कोण आहोत, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे आधी असं चिमटाकडून कोणी जाणीव करून दिली, जांबुवंताने उड्डाण घेतलं. आणि कोणाच्या शोधात निघाला, शक्तीचा शोध लागला. आई जगदंबे भूक लागली आहे ग. अशोक वाटिका दिसतीये, वानर आहे शेवटी, छान छान फळं लगडलेले दिसतायत, जाऊ का ग आई, कुशाल जा. अहो जिथे सीता बसायची प्रत्येक पानातनं श्रीराम श्रीराम, त्या तिच्या आजूबाजूला ज्या डाकिनी शाकिनी होत्यात ना, त्यांच्यात सुद्धा परिवर्तन झालेलं होतं. कबीरदास काय म्हणतात, संगत करे बडो की बढ़त बढ़त जाय, संगत करो बड़ो की बढ़त बढ़त जाय, संगत करो गधो की दो दो लाथे खाय. काय होणार. आणि त्या डाकिनी शाकिनी सगळ्या राममय झालेल्या होत्या. हनुमंताने उड्डाण घेतलं, अशोक वाटिका उद्ध्वस्त करायला सुरुवात केली, खायचं टाकायचं. वनारी अंजनी सुता, अरी फिलोरी अशोक वनावर, म्हणून त्याला वनारी म्हणतात. आणि असं फिरतोय आणि अचानक छान तुळशी वृंदावन, दिवा लावलेला. आता तो दुर्मिळच चित्र, आता फक्त व्हॉट्सअपवर बघायला मिळतं आपल्याला. एखाद्याच्या खिडकीत जगली भागली तर तुळस, दिवाही लावता येत नाही, कारण की कबूतर येऊ नये म्हणून आता नेट लावलेले आहेत. तो दिवा लावला तर ती नेटही जळून जायची भीती असते, म्हणजे इतकं बिकट होत चाललेलं आहे. छान तुळशी वृंदावन आहे, दिवा लावलेला आहे, तिन्ही सांजेची वेळ आहे, आणि आतमध्ये भगवी वस्त्र परिधान करून एक व्यक्ती राम नामाचा जप करतोय. श्रीराम म्हणा बरं, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय. जप सुरू आहे. आणि हनुमंतानी काय केलं, एका साधूचा वेश घेतला, हातामध्ये चिपळ्या, आणि सियावर रामचंद्र की जय आरोळी ठोकली, आणि आतली व्यक्ती बाहेर आली. कोण होती ती व्यक्ती, विभीषण बाहेर आला आणि यावे आतमध्ये घेतलं आणि स्वतःचा परिचय करून दिला. आणि ज्या वेळेला लक्षात आलं की हा रामाचा भक्त आहे, मूळ स्वरूपामध्ये हनुमंत प्रगट झाले. विभीषण घाबरलेच, अरे बापरे. आणि मग जेव्हा याला विभीषणाला कळलं की हे तर रामाचे दूत आहेत, ज्यांचं नाव आपण घेतोय एवढी वर्ष, आपल्याला माहित पण नाही कोण राम आहे, आपण रामाचं नाव घेतोय. आणि खूप खुश झाले विभीषण आणि हनुमंताला नमस्कार केला. शरणागतासी तारी तोची सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करुणी. शरण जाणं फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही या चरणांवरती शरण याल त्याच वेळेला ती माऊली तुम्हाला जवळ करणार आहे. आणि विभीषणाला जवळ घेतलं. विभीषण विचारतो, मग तो प्रभू रामचंद्र मला जवळ करतील का रे, माझ्यावर प्रेम करतील का, मला त्यांचा भक्त म्हणून घेतील का. प्रेम म्हणजे नुसतं आय लव्ह यू नाही बरं का. जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होत नाही,
भक्तीचा पाझरच फुटत नाही. मला जवळ करतील का, माझ्यावर प्रेम कृपा करतील का? हनुमंत लाल लाल झाले, बुबुबकार करायला लागले, इकडून तिकडे तिकडून इकडे. अजिबात तुझ्यावरती कृपा करणार नाही. विभीषण म्हणाला, काय चुकलं माझं महाराज, काय चुकलंय माझं? अरे गेली 10 महिने साक्षात जगदंबा या अशोक वाटिकेमध्ये बंदिस्त आहे आणि तू इथे टाळ कुटत बसलायस. बघा किती महान आहे आपला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म. नुसतं आपल्या धर्माला टाळ कुटणं सुद्धा पसंत नाहीये. आधी आपलं कर्म करायचंय. तू या ठिकाणी तुझा भाऊ अधर्माने वागतोय आणि 10 महिने झाले जगदंबा अशोक वाटिकेमध्ये बंदिस्त आहे. ती प्रभू रामचंद्रांची पत्नी आहे आणि तू इथं टाळ कुटत बसलाय आणि तुला वाटतं रामाने तुझ्यावर कृपा करावी? अजिबात शक्य नाही. पुन्हा नमस्कार घातला. शरणागतासी तारी, प्रभू तारा तुम्हीच मला आता. तू तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्त्र जोजन परभानु. बघा कुठे कुठे सापडतात गुरु. तुमरो मंत्र, विभीषण म्हणाला तुझ्यावर कृपा हवी आहे ना, राम के काज सवारे, रामाचं कार्य कर. जी कोणी व्यक्ती रामाचं कार्य करेल त्याच्या पाठीशी प्रभू रामचंद्र उभे राहतात. अहो छोटीशी खारुताई पाठीवर हात फिरवले रामाने, अजून सुद्धा दिसतं. काही करा, रामाचं कार्य करा, प्रभू रामचंद्र तुमच्या पाठीशी उभेच. जा आणि रावणाला सांग जगदंबेला सोडव म्हणून. आणि त्यानंतर विभीषणाने रावणाला जाऊन सांगितलेलं आहे की तिला, सीतेला आदर सन्मान आणि प्रभू रामचंद्रांकडे वापस देऊन दे. तू अधर्माने वागतोयस. म्हणजे तुम्हाला कोणीतरी असं जाग करायला लागतं. लक्षात घ्या, कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शक लागतो. गुरुस्थानी व्यक्ती तुम्हाला कोणीतरी लागते की बाबा तू इथं चुकतोयस, तुला वाटतं तू करतोय ते बरोबर आहे पण ते सगळं चूक आहे. आपण व्हॉट्सअपवर बघा बऱ्याचदा चुकीचा संदेश येतो आध्यात्मिक ग्रुपामध्ये, लगेच कोणीतरी फुल्या पाठवतात लाल. खरंय ते? हा मार्ग कुठला आहे? या मार्गामध्ये जर का कोणी वाकड्या वाटेने आलं तर त्याला आम्ही चांगला मार्ग दाखवू, पण तू तुझी वाकडी वाट इकडे आणू नकोस. आणि मग नंतर विभीषणाचा अपमान झाला, त्याला लंकेतनं बाहेर काढून दिला. एखादा माणूस असतात, अरे बापरे गुरूंचं ऐकलं तर मला तर लंकेच्या बाहेरच काढलं, काय करायचं असा गुरु? पण नाही, आपल्या भक्तीवर, गुरूंच्या शब्दावर विश्वास, गुरु कहेस कर. आणि त्यानंतर विभीषण प्रभू रामचंद्रांना जाऊन भेटले आणि त्यानंतर त्यांना काय मिळालं हो? शिव मन भावनी. बघा, शिव मन भावनी राम उपासना मिळाली. ज्या रामाच्या मुखामध्ये, ज्या रामाच्या अंतःकरणामध्ये फक्त काय आहे? शिवशंभो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव भावनी मन, शिव मन भावनी असा राम मंत्र मिळाला. आणि दुसरं बघा, मी म्हटलं ना सद्गुरू काय करतात, आपणासारिखे करती तात्काळ, आपल्यासारखा दुसरा निर्माण करतात. आणि अजून काय उपकार केले तर त्यांना चिरंजीव पद बहाल करून टाकला. म्हणजे हनुमंत काय आहेत? चिरंजीव. हनुमंतांचे शिष्य विभीषण चिरंजीव. आणि लंकाधिपती झाले की त्या क्षणाला रामांनी अभिषेक करून टाकला होता त्यांचा. बरेच जण आरोप करतात की घर का भेदी लंका डाय, एकदम चुकीचं आहे ती म्हण. जर चूक असतं तर प्रभू रामचंद्रांनी त्यांना जवळ केलं असतं का? प्रभू रामचंद्र ही आतापर्यंतच्या जेवढी काही युग झाली त्यामधली एकमेव व्यक्ती की तिने आयुष्यात कधी चूकच केलेली नाही. ते प्रभू रामचंद्रांनी त्यांना जवळ केलं. म्हणजे गुरूंचं तुमच्या आयुष्यात येणं तुम्हाला चिरंजीव पद बहाल करून टाकतंय आणि रामभक्ती मिळते आणि सगळीकडे जय जयकार. मग हे विभीषण गप्प बसणारे होते का? त्यांनी पण आपल्या गुरूंची स्तुती लिहिली. त्याला वडवानल स्तोत्र म्हटलं जातं. विभीषणाकृत वडवानल स्तोत्र अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. कोणाला ताप वगैरे असला तर हे स्तोत्र म्हणून ते पाणी त्याला दिलं जातं. वडवानल म्हणजे समुद्रामध्ये जो अग्नी निर्माण होतो त्याला वडवानल म्हटलं जातं. इतकं सुंदर स्तोत्र आहे. प्रत्येक राशीच्या प्रत्येक व्यक्तीने हे म्हणावं, ज्यांना 7.5 आहे त्यांनी पण याचे पाठ करावे. मी तुम्हाला स्तोत्र सांगते बरं, मंत्र नाही. लक्षात घ्या फरक. मंत्र देण्याचा अधिकार ह्या व्यासपीठाकडे, इकडं मी तुम्हाला स्तोत्र सुचवतीये. तुमरो मंत्र विभीषण मान. आणि विभीषणाच्या आयुष्याचं गुरूंच्या येण्याने कोट कल्याण झालं. या प्रभू रामचंद्रांच्या
कृपेने हनुमंताने अनेकांचं असेच कोट कल्याण केलेलं आहे त्यातलं. आणि हनुमंत काय करायचंय तर सगळ्यांना काय द्यायचंय, रामबाण औषध, राम रसायन तुमरे पास. राम रसायन म्हणजे काय, राम नामाचं औषध, रामबाण है ना. मग हे रामबाण कोणी द्यावा, हनुमंतानेच. तर अजून एका व्यक्तीला त्यांनी असा रामबाण दिला आणि त्या आयुष्याचं त्याचं कोट कल्याण झालं. मगाशी आपण जे बघितलं नराचा नारायण, कृतयुग त्रेतायुग मधले महर्षी वाल्मिकी, आणि ज्यांना आधुनिक वाल्मिकी म्हटलं जातं, कलियुगाचे वाल्मिकी म्हटलं जातं, ते गोस्वामी तुलसीदास. हे जे गोस्वामी तुलसीदास आहे त्यांचा छोटासा प्रसंग कसा असतं बघा. आयुष्यामध्ये योग्य आईबाप, नंतर योग्य मार्गदर्शक, नंतर चांगलीशी मैत्रीण सखी, चांगला मित्र, नंतर चांगली शेजारीण, चांगला बॉस, चांगला सबऑर्डिनेट. म्हणजे यापैकी काहीतरी चांगलं आपल्या वाटेला आलं ना, आपल्या ललाट रेषेप्रमाणे, तर आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. जसं हनुमंतानी बिभीषणाला मार्ग दाखवला, बिभीषण पुढे गेला आणि रामराया भेटले, तसं आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अशी कोणीतरी व्यक्ती लागतात, फार पुण्याई लागते त्याच्यासाठी. आणि मग परिस्थितीमध्ये बदल व्हायला वेळ लागत नाही. जसा घणाचा घाव घातला की आतमधल्या वस्तूमध्ये कधी बदल झाला हे कळतच नाही. काय झालं, ह्या तुलसीदासांच्या पत्नीने तुलसीदासांची एकदम निर्भत्सना केली, तुलसीदासांवर अत्यंत चिडली. ते धूपनी हे होतंय ना, तो तिकडे ठेवा थोडा, हे नाही ना, माईक पण नाही ना, तो घशात जातोय. आणि तुलसीदासांना त्यांची पत्नी म्हणते, काय हो, एवढ्या अपरात्री एवढ्या दिव्यामधनं तुम्ही या ठिकाणी आलात, यापेक्षा जर का तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं ना, अहो देव सुद्धा तुम्हाला पावला असता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल, ज्या ते आले ना त्यावेळेला गंगेला पूर आलेला होता आणि त्या पुरामधनं एक प्रेत वाहत येत होतं. त्या प्रेताची होडी केली होती तुलसीदासांनी बायकोला भेटण्यासाठी. नंतर एवढा मोठा साप लोंबकळत होता, त्यांना वाटलं बायकोनीच दोर पाठवलाय, सापावरनं चढत वरती बायकोला भेटायला गेले. बायको म्हणते की एवढं कुटाणे करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर देव सुद्धा पावला असता. वासनेच्या निखाऱ्यावरती, तापलेल्या तुलसीच्या मनावरती असा काही घणाघाती घाव बसला की तुलसीदास सपापले. आपण चुकतोय कुठेतरी. आणि त्या सरशी तुलसीदास मागे फिरले. तो साप दिसतोय बाहेर येताना, प्रेत दिसतंय, अरे 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 अरे. म्हणून नाना सुकृतांचे फळ तो नरदेह केवळ. सन्मार्ग सापडला आणि तुलसीदास पुढे गेले. त्यानंतर त्यांना हनुमंत भेटलेले आहेत आणि हनुमंतानी मग नंतर रामाचं दर्शन घडवलेलं आहे आणि मग तुलसी रामायण लिहिल्या गेले. म्हणजे काय कार्य घडलं बघा. ह्या जगाच्या अंतापर्यंत त्याच्यानंतर सुद्धा तुलसी रामायण गायलं जाणार आहे. म्हणजे गुरु बघा शिष्यामध्ये कसं परिवर्तन करतात. तुम्ही या लेवलचे असाल ना, ती लेवल तुमची वाढलेलीच असते. 7 वर्षापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मध्ये सगळा उल्लेख आहे. 7 वर्षापूर्वी तुम्ही जे असता ते आता नसता. म्हणजे तसं आपण बदलतोच खूप सगळे, पण तुमच्यामध्ये परिवर्तन झालेलं असतं. तुमचं कैवल्य धाम जे आहे ना, त्या ठिकाणी योग विद्याधाम पण आहे. तिथले जे आहेत नाशिकचे, बऱ्याच जणांना माहित असेल योग विद्याधाम नाशिक, तर तिथले जे गुरु आहेत ना, त्यांनी एकदा भाषणामध्ये फार सुंदर एक प्रसंग सांगितला होता. ते काय म्हणाले की आपल्याला कळतच नाही आपल्यामध्ये बदल झालाय की नाही, हो की नाही. आपल्याला वाटतं अरे मी बघा, म्हणजे मी तर किती आधीपासून आबांच्या सहवासामध्ये आम्ही आहोत, मग माझ्यात बदल झालाय की नाही कसं काय कळणार आपल्याला. त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं. एका बाईनी विचारलं की आम्ही एवढ्या दिवसापासून योगा करतोय, काय आमच्यात बदलच नाही. तर योग शब्द सुद्धा काय बघा, युज धातूपासून तयार झाले. युज म्हणजे जोडणे. जो योग परमेश्वराला तुम्हाला जोडतो, जोडण्याचं काम करतो. तर ते म्हणाले, एक तांब्यावर त्यांनी आणायला लावलं पाणी
आणि बाजूलाच खडी साखर होती, खडी साखर टाकली, अगदी तुकडा तोडून खडी साखरेचा सुद्धा, आणि म्हणाले पाणी पिऊन बघा. अगोड आहे, नाही गोड लागत आहे, एवढा मोठ्या तांब्यामध्ये एवढसक कणभर. आणि ते म्हणाले की हा जर तांब्या मी लॅबमध्ये पाठवला, लॅबमध्ये काय रिपोर्ट येईल, एवढ्या एवढ्या प्रमाणात या पाण्यामध्ये साखर आहे, हो की नाही, ती सर्वसामान्यांना कळणार नाही. म्हणजे झाला ना बदल. असा बदलची प्रोसेस सुरू असते. अहो तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, विचारांमध्ये, टीव्ही मालिका पाहण्यामध्ये हळूहळू हळू जो परिवर्तन होतंय, तुमच्या संस्कारांमध्ये परिवर्तन होतंय. आपोआप चांगले चांगले लोक तुमच्या सोबत यायला लागतात. जी नकोय ती व्यक्ती आपोआप बाजूला जायला लागतात. कालपर्यंत केलेली भाजी शेजारणीला दिल्याशिवाय आपण खात नव्हतो, आज नको बाई, तिच्या घरचं पण नको, ती नॉनव्हेज खाते, कधी तिने तेच भांडं वापरलेलं मला दिलं तर. अरे हे परिवर्तन आहे, चांगल्या मार्गाकडे जाण्याची खूण आहे. आपण असे पाहावे, आपण दाखवण्याचा मार्ग. अशा प्रकारे गुरु येतात आणि तुमचं मध्ये परिवर्तन करतात. आणि गुरूंचं वर्णन करताना कुंभाराची उपमा दिली जाते. गुरुला थापटणी मारतो, पण प्रेमाचा आतमधनं आधार असतो गुरुचा. अहो कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, पण गुरूंची काय पौर्णिमा. असं म्हटलं जातं की 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, अशा मिळून 16 कला होतात. कले कलेने चंद्र वाढतो. आणि ह्या 16 कला ज्या आहेत ना, त्यातली जी मन नावाची जी शेवटची कला आहे, ज्या वेळेला ते मन उन्मन होतं, त्यावेळेला 17वी कला गुरूंच्या कृपेने जागृत होते. म्हणून पौर्णिमा आहे, लक्षात घ्या. 16 नंतर नंबर लागतो, ते 17वीचं दूध पिलं असं सुद्धा शब्द येतो. ती 17वी कला. आणि याचं उत्तर कुठे सापडतं माहिती का? दत्ताची आरती म्हणा बर. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले. आजकाल असंच होतंय, काही आरती म्हणायला लागली तरी संदेश मिळून जातो. मन झाले उन्मन. दत्त दत्त इतका श्वासोश्वास तुमचा दत्तमय होऊन जातो. आणि हे मन उन्मन झालं की समजायचं 17वी कला मला गुरूंकडनं मिळाली, गुरूंची कृपा व्हायला सुरुवात झाली. असे गुरु येतात आणि परिवर्तन व्हायला लागतं. गुरु गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. बघा फार सुंदर श्लोक. गुरुगीता. गुरुगीता म्हणजे आपण भगवान शिवशंभोंना आद्य गुरु मानतो, त्यांच्यापासून सुरू झालेली परंपरा. अत्री अनुसूयाचं निमित्त करून ब्रह्मा विष्णू महेशांनी निर्माण केलं, गुरुपीठ स्थापन केलं. आणि जी परंपरा सुरू झाली, तुमचं आमचं भाग्य, आबा माऊलींपर्यंत ती आपली परंपरा, आणि आपण कृपांकित झालो. ही दत्त परंपरा आपल्याला लाभली. अज्ञान तिमिरांधस्य ह्या गुरु गीतेमध्ये भगवान शिवशंभोंनी गुरूंच्या अफाट व्याख्या दिलेल्या आहेत. एकदा आवर्जून प्रत्येकाने गुरुगीता वाचावी. आणि ही गुरुगीता संस्कृत मध्ये आहे. पण जर का तुम्हाला संस्कृत त्यातलं कळत नसेल तर सदानंद ताटके म्हणून आहेत, त्यांनी मराठीमध्ये गुरुगीता लिहिली आहे. आवर्जून एकदी छोटीशी पोथी आहे, वाचून बघा. गुरु काय काय करतात तुम्हाला लक्षात येईल. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. अज्ञानरूपी तिमिराने अंध झालेल्या नेत्रांना ज्ञानरूपी गुरु कृपेच्या शलाकेने, कृपारूपी शलाकेने अंजन घालणाऱ्या सद्गुरूंना नमस्कार असो. आता बघा ह्या शब्दामध्ये किती छान अर्थ दडलेला आहे. तिमिर, तिमिर म्हणजे काय? नाही, अंधकार नाही. तिमिर म्हणजे काय आहे तर तिमिर म्हणजे नेत्र रोग. असा नेत्र रोग की नेत्रांच्या पुढे एक पटल तयार होतं आणि त्या पटलाला तिमिर म्हटलं जातं, त्याला अंधार म्हणत नाही. आणि मग जेव्हा हे पटल निर्माण होतं, पटल निर्माण झाल्यामुळे काय होतं, समोरची वस्तू आहे तशी दिसतच नाही, वेगळीच वाटायला लागते, अंधुक दिसायला लागते. सर्प रज्जू भेद. अंधारामध्ये हे वायर साफ दिसेल आपल्याला आणि अचानक तिकडे काहीतरी चमकतंय असं वाटेल, त्याला विवर्त म्हणतात.
सर्परज्जू भेद. मग तिथे आपण छोटीशी बॅटरी दाखवली, नाही अरे का कोणी नाही तिथे, हे वायर आहे. मग ती छोटीशी प्रकाश योजना तुमचं भय घालवत. मग हे तिमीर जे आहे, मग तिमिराचा नाश कोण करतंय? हे पटल आहे, पटल. ते पटल कोण घालतं? तर ते अंजन, काजळ. काजळ कोण घालणार आहे आपल्या नेत्रामध्ये? आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, मातृदेवो भव झालं, पितृदेवो भव झालं, आचार्य देवो भव झालं. माता पिता आहेत, पण पहिलं पारू तो सद्गुरू, तत्वची वेगळा, तो वेगळा सद्गुरू, तो ते अंजन घालतो. आणि मग ते पटल नाहीसं होतं. ते पटल नाहीसं झाल्यामुळे मग आपल्याला काय होतं की हे जे वैष्णवी मायेमुळे जग खरं वाटतं ना, ब्रह्म सत्य जग मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही, परिवर्तनशील. पाण्यावरती असलेला बुडबुडा आत्ता बुडबुडा आहे, क्षणात परिवर्तन, मिथ्या. किती सुंदर आहे बघा. अज्ञान तिमिरांधस्य, असा पटल जे तयार होतं डोळ्यापुढे, जे घालवतात आपल्या ज्ञानाने, आपल्या शिष्याला ज्ञान देतात आणि ते पटल घालवतात, त्यांना गुरु म्हटलं जातं. अशा गुरूंना नमस्कार असो. ह्याच गुरुमध्ये गुरुगीता जी आहे ती आलेली आगमशास्त्र आहे आपल्याकडे. हे मी जे सगळं विवेचन सांगते ना, अभंग निरूपण म्हणून परमपूज्य मामा देशपांडेंचे शिष्य उत्तराधिकारी शिरीष दादा कवडे यांनी अभंग निरूपण म्हणून पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला सापडेल. त्यामध्ये ते सांगताना काय सांगतात की आगमशास्त्र आहे, त्याच्यामध्ये गुरुतंत्र येतं आणि ह्या गुरुतंत्रामध्ये गुरुगीता आहे. तर ह्या गुरुगीता सांगत असताना भगवान शिवशंभो गुरु कसं कल्याण करतात त्याचा एक श्लोक सांगतात पुढे. म्हणजे अज्ञान तिमिरांधस्य गुरुगीतेतलाच पुढचा एक श्लोक, फार सुंदर श्लोक आहे. तो श्लोक काय आहे बघा. गुकारमच गुणातीतम, रुकारमच रूपवर्जितम, गुणातीत स्वरूपमच यो दध्याच गुरु स्मृतः. म्हणजे गुणातीतम, गुकारमच गुणातीतम. गुरु शब्दामधला जो गुकार वर्ण आहे तो काय करतो? गुणातीत. गुणातीत म्हणजे काय? सत्व रज तम याच्या पलीकडे गुणातीत. आणि रूपवर्जितम, रूपवर्जितम म्हणजे काय? तर सगुण निर्गुणाच्या पलीकडे. मग अशी व्यक्ती जी सत्व रजतमा पलीकडचं स्वतःचं अस्तित्व आपल्या शिष्याला देते, त्यांना गुरु म्हटलं जातं बघा. मग त्याच्यामध्ये राग, लोभ, द्वेष, इच्छा, मत्सर काही नाही. सगळी वासना बीज सद्गुरू काय करतात? आपल्या त्या ज्ञानाने शिष्याची सगळी जाळून टाकतात. शिष्याला अगदी खणखणीत नाणं, आपण जसं म्हणतो ना सोनं जसं तापतं तसं प्युरिटी त्याची सिद्ध होते, तसं शिष्य तयार व्हायला लागतो, सोन्यासारखा चमचम चमचम करायला लागतो. आणि हे गुरूंच्या ज्या ज्ञानाग्नी जो आहे की नाही, सोन्याला अग्नीचा स्पर्श झाला तर त्या सोन्याला म्हणजे चटका बसू शकतो, पण ज्ञानाग्नी जो आहे ना त्याला प्रेमाचं कोंदण आहे. म्हणून बघा आपण सद्गुरूंची उपमा देताना किंवा सद्गुरूंचं वर्णन करताना काय म्हणतो? बापरे, सहस्त्र कोटी सूर्याचं तेज आहे. नरसिंह सरस्वतींचा फोटो बघा, टेंबे स्वामींचा फोटो बघा, आबांच्या फोटोंमध्ये सुद्धा तुम्हाला जाणीव होईल सहस्त्र कोटी सूर्यांचं तेज बरं का. आणि मुखकमलावर चंद्राची शीतलता, म्हणजे सूर्य आणि चंद्र एकाच वेळेला इथं माऊलींच्या पाशी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्यांच्या ज्ञानाला चंद्राची शीतलता आहे. मग हा गुकारमच्या गुणातीतम, हे गुरु काय करतात? हे गुरु शब्द जे आहेत सत्व रज तम पलीकडचं ज्ञान आपल्या शिष्याला देऊन त्याच्या सगळी वासना बीज जाळून टाकतात. 9 वाजेपर्यंत चालेल ना. एक सुंदर उदाहरण जालन्यामधलं. एक सत्पुरुष, जालन्याच्या भूमीमध्ये अनेक सत्पुरुष होऊन गेलेले आहेत अजून. हा जालना म्हटलं की खूप आनंद होतो, कारण माझं जन्मगाव. खूप बरं वाटतं, कुठेतरी चांगलं असलं तिथे आपण असलो ना की बरं वाटतं. माझा जन्म दत्त जयंतीचा, आई पण कौतुक करते, मला पण खूप बरं वाटतं. वा, आम्ही दोघी तिघी बहिणी दत्त जयंतीच्याच आहेत, खूप छान वाटतं. उगाच नाही माणूस ओढल्या जात बरं का. जालना जन्मगाव माझं. आणि जालना म्हटलं की अजून आठवतं ते अंबड. अंबड म्हटलं की कोण आठवतं? गोसावी यांना, सत्पुरुष. पुन्हा ऐसा होणे नाही. आम्हाला म्हणायचंय, अण्णा तुम्हाला सुट्टी नाही मिळाली ना गुरुपौर्णिमेला यायला? आम्ही एकदा म्हटलं नाही हो,
सुट्टी नाही मिळाली अण्णा, आबा होते तेव्हा. तर अण्णा म्हणाले, अरे यायचं बिंदास, गुरुमाऊली आहे ना सांभाळायला. त्यांचं वाट बघत बसायची नाही साहेबांच्या परवानगीची. गुरूंचं बोलवणं आलंय ना, मग विचार नाही करायचा. सहज साध्या सोप्या शब्दातनं मार्गदर्शन. एकदा विवेक नळदकर आलाय का? नाही ना. विवेक नळदकरने एक स्तवन लिहिलं होतं, गुरुस्तवन. त्याच्यात चुका होत्या, अशा चुटकी सरशी अण्णांनी दुरुस्त केल्या. त्याच्यामध्ये विवेकाची कांती शांती तर नाहली पद आहे बघा एक. तर ते 1996 साली आमच्याच घरी दुरुस्त करून दिलं होतं अण्णांनी, ज्याची ओरिजिनल प्रत पण आहे माझ्याकडे अण्णांच्या हातातली. म्हणजे बघा कसं असतं, एकेका गावाचं नाव घेतलं की ती व्यक्ती तिथे समजायचं संतत्व. एखादं कोणी आपल्याला भेटतं बघा, थोडंसं विषयांतर करते, एखादी व्यक्ती ती बाई फार खडूस आहे, म्हणजे ती दिसली कीच खडूसपणा आठवायला लागतो. आपल्याला सांगतात सद्गुरू बाजूला व्हायला है ना. आता अंबड म्हटलं की अण्णा आठवले की बास, वाईट काही आठवणारच नाही. तिथे संतत्व आलं समजायचं. लक्षात घ्या, अचानक एखादी मैत्रीण येते आणि आपल्याला गोंधवलेच दिसायला लागतं, समजायचं योग्य व्यक्ती आहे. कारण की तुमचं जे आभामंडल असतं ना, त्याच्यातनं ते दिसायला लागतं. नर्मदा परिक्रमा जेव्हा करतात ना, त्यावेळेला काय होतं, तुम्ही जेव्हा जातात ना, तिथे अनेक संत पुरुष आहेत. तुम्ही जातात ना, त्या आश्रमात पोहोचले की तिथे ते बघतात तिथले सत्पुरुष, आणि तुमच्या सोबत जे चालत असतं ना तुमचं मागचं आभामंडळ, ते बघतात आणि तुम्हाला आतमध्ये घेतात. हे तुम्ही चितळे मैयाचे सगळे व्हिडिओ नर्मदा परिक्रमेचे ऐका, तेव्हा तुम्हाला एक एक अनुभव लक्षात येतील ते काय सांगतायत. अंबडमध्ये मला वाटतं मठ पिंपळ गाव आहे अंबड तालुक्यामध्ये. तिथला हा सत्पुरुष गोविंद वाघमारे, गोंदवलेकर महाराजांचे पट्ट शिष्य आनंद सागर. हे अज्ञान तिमिरांधस्य जो श्लोक आहे त्याचं उदाहरण बघा. वासना बीज कसे सद्गुरू जाळतात ते आता आपण पाहतोय. आणि हे आनंद सागर गोंदवलेकर महाराजांचे पट्ट शिष्य अल्पायुषी ठरले फार. त्यांचं नाव गोविंद होतं आणि कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं, आणि त्यांना गोंदवलेकर महाराजांनी आनंद सागर नाव दिलं होतं, जो आनंदाचा सागर आहे. सुखाचा सागर आटतो. आज माझ्या अंगावर ही पैठणी आहे समजा, दुसरीच्या अंगावर दुसरी पैठणी दिसली तर ही शून्य. हा सुख आहे. सुखाचं रूपांतर दुःखात, पण आनंद शाश्वत असतं. म्हणून आनंद सागर नाव दिलं. आनंद नदी दिलं का नाव? मगाशी सांगितलं, धीर गंभीर स्थिर. तर हे जे आनंद सागर होते, इतकं रामनाम त्यांनी घेतलं. ज्या वेळेला हे नर्मदा किनारी बडवा म्हणून गाव आहे, तिथे जपाला बसायचे 20-22 तास जप. एवढूस 20-25 मुलगा, अहो असा काही जप करायचे की आजूला बाजूला असणारी चिमणी, नंतर छोटे छोटे कीटक पक्षी अगदी मस्त फुलपाखरं अंगावर येऊन बसायचे. आजूबाजूचं वातावरण निर्वैर झालं होतं. आणि गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर तात्यासाहेब केतकर, परमपूज्य तात्यासाहेब केतकर वाणी रूपात पुन्हा अवतीर्ण झाले होते. तर त्या वेळेला जेव्हा हे जालन्याला गेले, तिथं जालन्याला आनंद सागरांची एक खोली आहे. त्यांनी ते खोलीमध्ये गेले तर ते म्हणाले, अरे बापरे, आनंद सागरांनी तर इथं नामाचा कुंभ ठेवलेला आहे. त्या खोलीच्या प्रत्येकामधनं रामाचं नाव ऐकायला येत होतं. मग हे आनंद सागर जे आहे त्यांना एकदा रामनवमीच्या दिवशी गोंदवलेकर महाराजांनी एक कार्य दिलं. आनंदा जा आणि मला काही सवाष्णींना लुगडी द्यायची आहेत, खरेदी करून आण. गुरु कहे सो कर. निघाली स्वारी. 4-5 माणसं सोबत, बॅगा जड होतील, लागणारच आहे कोणीतरी, म्हणून ते लुगडी घ्यायला गेले. आणि आनंद सागर काय करतायत दुकानामध्ये, अहो याचं पोतच चांगलं नाही, याचा रंगच चांगला नाही, याचं नक्षीकाम. अगदी आवडीने सुंदर लुगडी सिलेक्ट करत होते, एकानंतर एक. आजूबाजूची मंडळी, वा बघायला तर ब्रह्मचारी वृत्तीचा माणूस आहे, पण किती कळतंय ना लुगड्यातलं, आपल्याला तर काही कळत नाही. बायकोने किती वेळा सांगितलं, पण कधी योग्य वस्तू तिच्यासाठी आणल्याच जात नाही आपल्याकडनं, हो की नाही? किंवा नवऱ्याने आणलेली आवडतही नाही आपल्याला. पण हा बघा काय निगुतीने लुगडी निवडतोय, असं सगळं चर्चा करतायत. आणि गोंदवलेकर महाराज लांबून बघतायत. त्यांनी ते सगळं बघितलं आणि गोंदवलेकर महाराज जेव्हा म्हणाले, काय आणले का लुगडी, ठेवली समोर, बघा काय रंग आहे, काय पोत आहे,
मग गोंदवलेकर महाराजांनी बसवलं. मग एवढं जर आपल्याला निगुतीचं काम जमतंय, मग अशा माणसांनी प्रपंच का करू नये? ज्याला लुगड्यातलं कळतंय त्यांनी प्रपंच का करू नये? आणि यांना ब्रह्मचारी राहायचं होतं, आनंदन सागरांना. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं म्हणून भाऊसाहेब फॉरेस्ट यांच्या मुलीशी त्यांचं लग्न लावलं, संसार करायला लावला. म्हणजे थोडंसं जरी तुमचं प्रपंचामधलं वासनेचं बीज सद्गुरू अशा पद्धतीने दहन करतात. हे जे आनंद सागर होते इतके आज्ञाधारक, त्यांना करायचं नव्हतं लग्न, पण गुरूंनी सांगितलं म्हणून इतका रामनामाचा जप झालेला आहे. एकदा गोंदवलेकर, दुसरा एक प्रसंग सांगते. गोंदवलेकर महाराजांनी त्यांना सांगितलं, एकादशी होती, आत्ता एकादशी होऊन गेली, एकादशी होती, आणि म्हणाले, आनंदा तू इथे बस भजन करत, आत्ता आलो मी, तू आलं की आपण आरती वगैरे करू पुढे. आणि आनंद सागर भजनाला बसले. अहो सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, रात्रीचा दुसरा दिवस उजाडला. आनंद सागरांचं भजनच सुरू आहे, जागचे हल्ले नाही. गुरुनी काय सांगितलं की ते आनंदा भजन करत बैस, मी आले की आरती करू. आणि आपल्याला कसं होतं, थोडी नाश्त्याची वेळ इकडं तिकडं झाली की चल बिचल, माळेमध्ये लक्षच लागत नाही, पटकन ही माळ संपवतो, नाश्ता करतो, चहा घेतो, पारायणामधनं पण उठतो आपण, नाही थोडासा ब्रेक घेऊ, पायाला थोडंसं जरा हे होईल, उठतो आपण. एका बैठकीत करतच नाही, कितीतरी वेळा ती बैठक हलवतो. जेवणाची वेळ झाली की चलबिचल व्हायला लागतं, जरा 5-10 मिनिटं इकडे तिकडे झालेलं आपल्याला सहन होत नाही. मग घरातल्या व्यक्तींचं काही खरं नाही, सगळी चिडचिड चिडचिड चिडचिड, एकावर काढली की एक दुसऱ्यावर, दुसरा तिसऱ्यावर, सगळं वातावरण झालं. पण आनंद सागर महाराज जे भजन करत बसले, आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला गोंदवलेकर महाराज आले, ते पार विसरून गेले कामामध्ये, आणि येऊन बघतात तर काय, आनंद सागर भजनामध्ये तल्लीन झालेला आहे. अहो असं जवळ घेतलं, डसा महाराज रडले. गुरु रडतोय आपल्या शिष्यासाठी. आनंद सागरांना अगदी आपल्या हृदयाशी घेतलं. अरे आनंदा, मी धन्य झालो रे, तुझ्यासारखा मला भक्त मिळाला. अरे किती आज्ञा पालन करावी, उठून यायचं ना मला सांगायला, एकादशीचं असं बसून राहतोस. अहो काय भाग्य आनंद सागरांचं, महाराजांनी ताट करून आणलं आणि प्रेमाने भरवलं. गुरु कहे सो कर, गुरूंची आज्ञा पालन. गुरुनी सांगितलं बस कर, मग आपलं डोकं लावायचं नाही. ज्ञानी मंडळींचा इथेच प्रॉब्लेम सुरू होतो, आपण आपले तर्क करायला लागतो. नाही यांनी असं असं झालं, मग तुम्ही नापास. एकदा रामकृष्ण परमहंसांकडे 2 व्यक्ती आले, एक अडाणी अगदी गावठी आणि दुसरा एकदम PhD होल्डर. अडाणी 8-10 दिवसात टनाटन उड्या मारत पळून गेला, ब्रह्मज्ञान झालं त्याला. आणि हा म्हणतो अहो मी किती दिवस यायचं. हा फरक आहे. आपण गुरूंजवळ जाताना अडाणीच राहायचं, बालकच राहायचं. माऊली म्हटलंय ना आपण, मग जर का आपण मोठे झालो तर ती माऊली घेईल का कड्यावर? अहो आपणच आपलं बाळ बघतो, 2 वर्षाचं झालं बाळ की आपण खाली ठेवून देतो, दूर करतो. मग त्या माऊलीच्या जवळ राहण्यासाठी आपल्याला बालकच व्हायला लागेल. मग गुरु काय करतात तर अशा प्रकारे आपली सगळी वासना बीज जाळून टाकतात. आता ह्या गुरु शब्दाचा अर्थ काढत असताना अजून पुढे खोल गेल्यानंतर ह्या गुरुगीतेमध्येच यातला जो ग शब्द आहे, गुकार जो आहे, फार सुंदर आहे बरं का. अजून एक 10-15 मिनिटात संपवणार आहे. गुकार शब्द जो आहे तो ज्ञानबीज आहे बरं का. ज्ञानबीज, गणेशाचं बीज म्हटलं जातं त्याला. आणि त्यातला जो रुकार आहे तो अग्निबीज आहे, त्याला रमाबीज म्हटलं जातं. मग काय होतं, ज्या वेळेला ज्ञानबीज म्हटलंय ना, मग तुम्हाला ज्ञान व्हायला लागतं, तुमची आकलन शक्ती वाढायला लागते, गणेशाची कृपा व्हायला लागते, तुम्हाला समजायला लागतं. त्यावेळेला समजायचं गुरुकृपा व्हायला लागली, त्यातला गुकार गणेशाचं बीज. आणि तुम्हाला ज्या वेळेला ज्ञान होतंय, आकलन होतंय, समजायला लागतंय, त्या वेळेला जे विपरीत ज्ञान तयार होतं ते रबीज, रमबीज, ते काय करतं, त्या विपरीत ज्ञानाला जाळून टाकतं. आणि त्यातला जो उकार आहे
तो विष्णू तत्वाचा उकार आहे. तो उकार काय करतो, चांगल्या गोष्टीचं संवर्धन व्हायला लागतं, चांगल्या गोष्टी हळूहळू वाढायला लागतात. मग हे जे गुकार आहे त्याच्यावरती काय आहे, अनुस्वार गम बीज म्हटलेले, म्हणजे त्याला उकार तो काय आहे, प्रेमाचा. आपण बघा लहान मुलाला छोटू, पिंटू, चिंटू प्रेमाने बोलवायचं असेल तर आपण त्याला काय करतो, उकार जोडतो. तसंच ह्या गम बीजला काय जोडलेला आहे, उकार जोडलेला आहे प्रेमाचा, म्हणून माऊली म्हटलेलं आहे. नंतर जे रम बीज आहे त्याला सुद्धा उकार आहे बघा, रूम झालेलं आहे, त्याच्या रम बीज रूम झालं तर तो प्रेमाचा उकार आहे. मग ह्या गुरु शब्दामध्ये काय आहे तर ज्ञान आकलन व्हायला लागतं. र काय करतं, तुमचं विपरीत ज्ञान जाळून टाकतं, आणि उकार काय करतो, त्याचं संवर्धन करायला लागतो. असा हा गुरु आहे. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाला कलीने विचारलं बरं का, की काय हो हे गुरु काय, कोण आहे गुरु, कारण की जिथं गुरु तिथं मला एंट्रीच नाही, कळी काळासी भय नाही, जिथे गुरु कृपा आहे, गुरूंचं अधिष्ठान आहे, तिथं कळी काळ काहीच करू शकत नाही. मग हा गुरु कोण आहे हो. त्यावेळेला ब्रह्मदेवानी सांगितलं की ग म्हणजे सिद्ध, ग गु र, र म्हणजे काय आहे, पापांचं दहन, आणि त्यातला उकार जो आहे तो म्हणजे विष्णूचं अव्यक्त रूप, असं ब्रह्मदेवानी कलीला सांगितलंय. कारण कधी कली येईल आणि सगळं कालवा कालव करून नासाडी करून जाईल सांगता येत नाही. भरपूर प्रसंग आहेत तुम्हाला सांगण्यासारखे, पण कसं आहे आपल्याकडे वेळ कमी आहे, विषांतर पण नको व्हायला. ब्रह्मदेवानी कलीला असे सांगितले की हे बघ, असं जी व्यक्ती अधिष्ठान आहे तिथं तुझं काही चालणार नाही बाबा, लक्षात घे, जिथे गुरु तिथे कलीला नो एंट्री, कलीचं काही करू शकत नाही. हा जो गुरु आहे त्याच्यामध्ये काय आहे, ब्रह्मा विष्णू महेश. आपण ज्या वेळेला म्हणतो की नाही, म्हणा बरं सगळेजण, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो सा. गुरुर ब्रह्मा, यातल्या ब्रह्माने काय करायचं आहे, आमच्यामध्ये चांगल्याची निर्मिती करायची. ब्रह्माचं काम सृजनाचं आहे. ब्रह्माने काय बरं, हा श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या, गुरु गीतेतलाच आहे. आता आपण पुढे पुढे जातोय शेवटाकडे. ब्रह्माने काय करायचं आहे तर चांगल्याची निर्मिती, गुरुर ब्रह्मा. मग काय म्हटलंय, गुरुर विष्णू आणि गुरुर देव महेश्वरा. मग ह्या महेशाने काय करायचं, तमाचा नाश करून टाकायचा, वाईटाचा नाश करायचा. आणि मग या विष्णूने काय करायचं, त्याचं संवर्धन करायचं. चांगल्याची निर्मिती झाली, वाईटाचा नाश झाला, मग उरलं चांगलं, ते वाढीस कोणी लावायचं, विष्णूनी. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश असे एकत्र आले, दत्तात्रयांच्या रूपामध्ये गुरुपीठ निर्माण झालं. मग असा जो गुरु आहे तो एकनाथ महाराजांना, मगाशी आपण जी आरती म्हटली की नाही, एकनाथ महाराजांनी आपल्या एका अगदी 6 ओळींचा अभंग आहे छोटेखाणे, त्यामध्ये गुरूंचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि तो अभंग अहो म्हणणार का, म्हणा ना, या. फार सुंदर अभंग आहे, सगळ्यांना माहित आहे. बघू आता हे म्हणतात, या प्रयत्न करा. हा, मला तेवढा ब्रेक मिळेल. परमात्मा परेषु ऐसा जाता विश्वास, गुरु परमात्मा परेषु देव कयाचा अंतिला, स्वे संचला देव कयाचा अंतिला, देव कयाचा अंतिला, स्वे संचला त्याचे घरा, स्वे संचला परेषु
परेषु परमात्मा परेषु एका जनार्दनी गुरुदेव एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय परमात्मा परेषु परमात्मा परेषु। आता आबा माऊली त्यांच्याशी विवाह म्हणजे आबा माऊलींचीच कृपा आहे, कारण की ही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आली आणि जे जे काय म्हणून मला करायचं होतं, अशा भरपूर उड्या मारायच्या होत्या, त्या सगळ्या पंखांना बळ माझ्या मिस्टरांनी मला दिलेले. आणि तो फाउंडेशन जो आहे ना, तो आमच्या नानांनी. 5 बहिणी आम्ही, पण आम्हाला कधी माहित नाही भाऊ नाही याची खंत नाही आम्हाला, कधी भाऊ नाही असं आमच्या नानांनी इतकं लाडागोडात आम्ही वाढलेलो आहोत. आणि त्या पंखांना बळ नंतर माझ्या मिस्टरांनी दिले आणि ही गाठ घालून दिली आहे आबा माऊलीने. आबांनी दिलेली गाठ आहे. मध्ये 2 वर्षापूर्वी अतिशय बिकट प्रसंग आला होता, पण आबांनी सद्गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही त्यातनं बाहेर आलो. गुरु परमात्मा परेषु, काय सुंदर नाथ महाराजांनी सांगितलंय. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, त्यातनं हे उमगलंय. गुरु परमात्मा, बघा परमात्मा म्हटलं पुन्हा परेषु, फार सुंदर अभंग आहे हो. याचं सुद्धा वर्णन आहे ना अभंग निरूपण मध्ये शिरीषदादा कवडेंनी फार सुंदर दिले. परमात्मा म्हणजे कोण? अंतरंगामध्ये जो वास करतो तो आत्मा, आणि चराचरामध्ये जो वास करतो तो परमात्मा. परब्रह्म, पर म्हणजे सर्वश्रेष्ठ, आणि ब्रह्म म्हणजे काय? जे निर्गुण आहे, निराकार आहे, सत्य आहे, अनंत आहे, स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे. हा फरक आहे परमात्मा परब्रह्म मध्ये. गुरु काय आहे? परमात्मा परेषु. परेषु कोणाला म्हटलेलं आहे या ठिकाणी? गणपतीला. मुद्गल पुराणामध्ये परेषु गणपतीला म्हटलेलं आहे, परम असा ईश. आणि याचं उत्तर कुठे सापडतं माहिती का? तुकोबरायांच्या अभंगामध्ये, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, है ना. हा परेषु काय करतोय? गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, दृढ ध्रुव बाळाप्रमाणे विश्वास, डगमगीत नाही. आज आपलं असं असतं तर उद्या तसं नाही. येस, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला. म्हणजे त्यांनी या देहाला म्हटलेलं आहे भावार्थ. या देहामध्ये देवतयाचा अंकिला, अंकिला शब्दाचा अर्थ होतो दास, आणि दुसरा अर्थ काय होतो माहिती का? अंकित करणे, स्टॅम्प. त्याच्या हृदयावरती वास करायला येतात गुरु, संचार करायला येतात देहामध्ये. देवतयाचा अंकिला, अजून दुसरा पण अर्थ सांगणार आहे. आणि पुढे काय म्हणतात? एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशय. कुठला संशयच नाही. अहो नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष कोणी पाणी भरलं? आजही श्रीखंड्याचा भांडा पडल्याशिवाय हौद भरत नाही. बघा, गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा, नाथराय आठवा, श्रीखंड्याला आठवा, ज्याचा दृढ विश्वास, देवतयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा. अहो पाणी भरावं, पुष्टी खरकटी काढावी. अहो राजसू यज्ञामध्ये सोन्याची ताटा अशी भिरकावून लागत होता. पत्रावळ्या उचलतोय, दिव्याच्या वाती सरसवतोय, आलोजी करतोय. अहो ज्याच्या प्राप्तीसाठी देहाची लाकडं झाली, तो पूजेसाठी आवडीनं कावडीने पाणी भरतोय. गुरु परमात्मा परेश, असा गुरु आहे हो. नाथ महाराजांनी सिद्ध करून दाखवलंय. फार सुंदर अभंग आहे. असे हे गुरु ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये येतात, देवतयाचा अंकिला, ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने गुरूंची उपासना करायला लागतात. हनुमंताचं उदाहरण बघा. देवतयाचा दास हनुमंत, दाराच्या बाहेर ना दास, आत यायला परमिशन नाही.
मग देवतयाचा अंकिला, अहो तो सिंहासनावरनं उठून आला की देव, आणि हनुमंताच्या हृदयामध्ये देवतयाचा अंकिला हृदयात वास करायला लागला. ज्या वेळेला तुमच्या हृदयामध्ये भक्ती जागृत व्हायला लागते, त्यावेळेला हृदयामध्ये असलेलं अनाहत चक्र जागृत होतं आणि भक्तीचा पाझर फुटायला लागतो. आबांचं नाव घ्यावं, स्तोत्र म्हणावं, घळ घळ डोळ्यातनं पाणी यावं, समजायचं भक्तीचा पाझर फुटला. असा देवतयाचा अंकिला, असे हे गुरु आहेत तुमच्या जीवनामध्ये येतात आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून जातं. हे जे गुरु तत्व आहे, अजन्मा अमर अविनाशी तत्व आहे, असं परमपूज्य क्षीरसागर महाराज सांगतात. कसं झालं, आबा आमच्या आयुष्यामध्ये आले. 8वीत असतानाच मला गुरुमंत्र मिळालेला आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, त्यावेळेला मला आबांनी एक रामरक्षेमधला मंत्र दिला होता. आपदाम पहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्य. मी तुम्हाला सांगते, त्यावेळेला मी तो किती वेळा म्हटला असेल. शाळेमध्ये जाताना येताना इतका जप केलाय मी त्या मंत्राचा. आणि आत्ता कळतंय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं की आपदा, तुमच्या सगळ्या संकट, आपदाम पहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम. काय सांगून गेले माऊली, मला आधीच खजाना देऊन ठेवलेला होता. आपल्याला कळत नाही हो. आपल्याकडे कामधेनू आहे, आपल्याकडे कस्तुरी मृग आहे, आपण शोधत फिरतोय. आबांनी आधीच मला मंत्र देऊन ठेवलेला होता. आणि हे गुरुतत्व कसं आहे, अजन्मा अमर अविनाशी आहे. मग हे गुरुतत्व कसं कार्य करतं, त्याला काय लागतं, देह लागतो. तत्व म्हटलंय ना. आता बघा, समजा ही खुर्ची प्लॅस्टिकची नाही, आपण लाकडाची समजू. लाकूड काय झालं, तत्व. लाकूड काय खुर्ची होऊ शकत नाही, पण त्या लाकडापासून आपण खुर्ची बनवली, तत्व. लाकूड काय झालं, तत्व. सोनं, सोनं, पण त्याच्यापासून विविध दागिने बनतात, पण ती दागिने कोणाची, सोन्याचीच. गुरुतत्व. शिवापासून निर्माण झालं, दत्तात्रयापासून ती परंपरा निर्माण झाली, गुळवणी महाराज, आबा माऊली, एकच तत्व. मग हे तत्व काय करतं, त्याला एखादा देह लागतो काम करायला. कारण की आपण मानव जन्मातले आहोत ना आता. मग मानवाला मानवाच्याच भाषेत सांगायला पाहिजे. गुरु म्हणजे काय, मानव रूपातला देवच असतो. गुरु परमात्मा परेशू आहे ना. मग हे गुरुतत्व काय करतं, विविध देहांचं सान्निध्य घेतं आणि कार्य करतं. आबांनी देह ठेवल्यावर आपल्याला पूज्य श्रीपती महाराजांकडचा अनुभव आलेला. गुरुतत्व कुठल्या रूपात आकारायला आपण सांगू शकत नाही. तर या ठिकाणी एक शेवटचा दृष्टांत देते आणि थांबते. गुरुतत्व आत्ताचा जस्ट रिसेंट माझा अनुभव आहे. गीता फाउंडेशनचे आपटे काका माहित असतील तुम्हाला, त्यांनी मला वाटतं 15 कोटी विष्णू सहस्त्रनामाचा संकल्प सोडलेला, आपटे काका. आणि हे आपटे काका जे आहेत, त्यांनी घराघरामध्ये विष्णू सहस्त्रनाम पोहोचवलं. 2019 साली. कसं आहे, आपण एखादं स्तोत्र म्हणायला लागतो ना, त्याला सुद्धा कुठेतरी प्रेरणा लागते बरं का. 2019 साली क्षीरसागर महाराजांचा जो मठ आहे नगरला, तिथे शंकराचार्य आले होते शृंगेरी पीठाचे. नवीन मला वाटतं शेखराचार्य काहीतरी ते आहेत, विधू शेखर काहीतरी असं नाव आहे त्यांचं, नवीन मला आठवत नाहीये. हा, ते आले होते आणि त्यांच्या दर्शनाला आम्ही पुण्यातनं तिथे गेलो. स्टॉल लावलेला होता पुस्तकांचा सगळा. ते सगळं बघत बघत असताना अचानक माझ्या हातामध्ये लागलं ते विष्णू सहस्त्रनाम. म्हणजे काहीतरी संकेत मिळाला आणि तेव्हापासून विष्णू सहस्त्रनाम म्हणायची सवय लागली. आणि मग मी काय करायला लागले की ह्या गीता फाउंडेशनच्या, त्याला कळवायचं, संख्या कळवायची, आपलं किती झालंय, काय झालंय, ही संख्या कळवायची दर महिन्याला, अशी पद्धत आहे. आणि हे आपटे काका जे आहेत, आता 4-5 महिन्यापूर्वी ते नाहीत, त्यांना आज्ञा झाली, देवाज्ञा झाली. आणि मग मी काय विचार केला की जाऊ दे ना बाबा, कुठे कळवायची आता संख्या, काकाच नाही आहेत. म्हणून मी मार्चपासून जवळपास संख्याच कळवली नाही. आणि मी तुम्हाला माझा हे सांगते, अनुभव सांगते. अगदी क्षणभरासाठी परवा म्हणा काय 2-4 दिवसापूर्वी मला एक क्षणभरासाठी स्वप्न पडलं. बंडी घातलेले आपटे काका माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणतात, काय ग संख्या का नाही कळवत आहे. ते सांगताना एकदम भरून आलं मला आणि एकदम मी क्षणभरासाठीच.
आणि मग तो अनुभव मी आपटे काकूंना कळवला परवा फोनवर, सगळी संख्या आधी कळवली. म्हणजे हे जे गुरुतत्व आपल्याला वाटतं अजन्मा अमर अविनाशी तत्व आहे, देह सोडल्यानंतर सुद्धा त्यांचं कार्य हे अविरत चालू असतं. हा जो छोटासा अभंग, आता जो मी प्रसंग सांगितला, अभंग तुमच्या समोर सांगितला, तो याच्यासाठी की आपल्याला वाटतं की आता गुरु नाही देहामध्ये, मग माझ्याकडे कोण बघणार, तर नाही. त्याचे गुरुतत्व आहे ते कधीही नष्ट होत नाही. ते विविध रूपामध्ये आकार घेतं, कधी कोणाच्या रूपात येईल आणि तुम्हाला मार्गदर्शन करून जाईल, तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. कसं असतं, एक पंडित विष्णू शर्मा म्हणून होऊन गेले. पंडित विष्णू शर्मा, पंचतंत्र नावाचं त्यांनी कहाणी लिहिलेल्या पंचतंत्र. तर त्या पंचतंत्रामध्ये त्यांनी एक श्लोक दिलाय, ह्या श्लोकाने सांगता करणार आहे. हा जो श्लोक आहे फार सुंदर श्लोक आहे, लक्ष देऊन ऐका. आयुः कर्मच वित्तमच, आयुः कर्मच वित्तमच विद्या निधनमेव च पंचैतानि सृज्यन्ते गर्भस्थैव देहिनाः. आयुः कर्मच वित्तमच म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं आयुष्य, त्याची कर्म, काय सांगितलंय, आयु कर्मच वित्तमच, पैसा, आयुष्य, कर्म, पैसा, विद्या आणि मृत्यू, या 5 गोष्टी ज्या वेळेला आपण गर्भामध्ये असतो त्या वेळेला विधी विधाता नियती सटवई 5वीला येऊन लिहिणारी ती लिहून जाते, तय हो झालेलं असतं. मग ज्या वेळेला तुमचा जन्म होतो तुम्ही आयुः कर्मच वित्तमच नंतर विद्या आणि मृत्यू, यामध्ये या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही कामच करू शकत नाही. तुम्ही कितीही म्हटलं की मी लाथ मारेल तिथं पाणी काढेन, वेद व्यास वाठवा, काय काय केलं, पण यामध्ये काहीही बदल होणार नाही. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरू आले, सद्गुरूंनी जर का तुम्हाला कृपारूपी गर्भामध्ये घेतलं, तर काय होईल, आयुष्य तुमचं सत्कर्मी लागेल, कर्म सत्कर्म होऊन जातील. आणि वित्तमच म्हणजे जोडून उत्तम धन संसार आहे, व्यवहार आहे. तुम्ही जे पैसा कमवाल तो चांगल्या कामासाठी खर्च व्हायला लागेल, त्याला एक स्थैर्य लाभेल. आयु म्हणजे तुमचं आयुष्य सार्थकी लागेल, नंतर तुमच्याकडनं चांगली कर्म घडतील, तुमचा पैसा चांगल्या कामासाठी खर्च होईल. नंतर काय आहे, विद्या, तुम्हाला पराविद्येचं ज्ञान होईल, म्हणजे काय होईल, आत्मज्ञान, शाश्वत ज्ञान तुम्हाला कळेल. आणि शेवट काय सांगितलंय, मृत्यू. मग तुमचा मृत्यूचं भयच तुमचं निघून जाईल. एकदा का आत्मज्ञान झालं तर माणसाला भयच राहत नाही. तुकोबाराय काय म्हणतात माहिती का, पाप गेलियाचे खुण माणसाचे, ज्या वेळेला भय न संपतं, निशंक हो निर्भय हो मनारे, ज्या वेळेला त्याचं भय संपतं त्यावेळेला समजायचं की काय झालेले, पाप गेल्याची खुण. मग म्हणजे तुमचं जे जीवन आहे ते काय होतं, दैवानी ग्रासलेलं जीवन दैवी होऊन जातो. कोणामुळे, सद्गुरूंमुळे. करता करे ना कर सके, गुरु करे तो होय, नवखंड तीनो लोक में गुरु ते बडा नकोय. गुरूंशिवाय कोणीही या जगामध्ये मोठं नाही. गुरुचरित्र सुद्धा उल्लेख आहे की जर देव पावला तर देव सुद्धा म्हणेल की बाबा आधी गुरु कर, आणि देव जर रागवला गुरु सांभाळून घेतील, पण गुरु जर का रागवले तर देवाचं सुद्धा काही चालणार नाही. असे गुरु आहेत की जे तुमच्या आमच्या जीवनाचं नंदनवन करतात. आणि ह्या ज्या 5 गोष्टी आहेत की ज्या आपण बदलू शकत नाही, असे अनेक दाखले मिळतात टेंबे स्वामींच्या चरित्रामध्ये की पत्रिकाच्या पत्रिकाच बदलून जातात, केवळ गुरुकृपेमुळे. गुरुकृपेमुळे तुमचं सगळं जीवनपट ही 5 गोष्टी बदलून टाकण्याचं सामर्थ्य गुरूंच्या कृपेमध्ये आहे. मग शेवट करताना एक श्लोक असा मी म्हणीन की कुछ किया न करी सिका, कबीरांचा दोहा आहे, कुछ किया न करे सका करने जोग शरीर, जो कुछ किया साहिब किया तातो भया कबीर.
जे काही आयुष्यामध्ये चांगलं केलंय ते माझ्या गुरूंनी केलेलं आहे. मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी होशी, आबा करता गुरु करता म्हणसी तेने पावसी यश कीर्ती प्रताप. आता शेवटचा एक शक्ती संदेश आपण सगळेजण मिळून म्हणूया आणि मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. तो जो संदेश आहे ना, मी तुम्हाला सांगते, आता उद्या तुम्ही हे सगळं वाचणार आहे ना, तर त्यावेळेला तुम्ही एक एक पद नीट लक्ष देऊन वाचा बरं का. तुम्हाला गुरूंना काय सांगायचं त्याचा सगळा उलगडा होईल. तर यामध्ये जी हे आहे ना, आपल्या संकटहरणीचा सार दिलेला आहे बघा. म्हणजे आबांनी किती व्यवस्था करून ठेवली. 20 मिनिटाची संकटहरणी तुम्हाला जमत नाही ना, मग सार वाचा. वाचा पण म्हणजे वाचाल है ना, वाचा म्हणजे वाचा. तर त्या संकटहरणीमध्ये जो शेवटचा संदेश आहे की नाही, तो मला फार आवडतो. मला नाही जमलं ना, मी तेवढंच वाचते. तो जो आहे ना, आपण सगळ्यांनी म्हणायचा आणि आबांना काय सांगायचंय ना ते आठवायचं, अगदी डोळे मिटून अंतःकरणाने पूर्ण अगदी आपण हा म्हणूया आता. हे चिदान मज देगा देवा, म्हणा सगळ्यांनी माझ्या मागे. उदारी फलदानी शिवा, जैसी कृपणा धनगाठी. कृपण म्हणजे कंजूस मनुष्याला जसं संपत्ती पैसा प्रिय, जैसी कृपणा धनगाठी. नाम आवडी व्हावी मोठी, कास या समुद्रा जाणे घडे. मुक्त मेघ अंगणी पडे. बघा काय सुंदर सांगतायत आबा. जरी परिस आहे घरी, लोह लाविण्या आळस करी. चुकत गेलो जरी मी स्वामी, चुकत गेलो जरी मी स्वामी. भवबंध तोडा लावा नामी, मी तो पातकी कर्महीन. परधन कामिनी साठी दीन, अपार सुखाची खुण दाखवा. सद्गुरु मज स्वरूपी बसवा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, करी कृपेची सद्गुरु बरसात. अज्ञान सिद्धांनी दिधले जे दानी, वाचू गाऊ सदा संकट हरणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य सद्गुरु श्री आबा माऊली की जय. परमपूज्य श्री गुळवणी महाराज की जय. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज की जय. सब संतांना की जय. झालेली सेवा बोबडे बोल आपण सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने ऐकून घेतले. वयाने मानाने अधिकाराने आपण सगळेजण मोठे आहात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी काय व्युत्पत्ती. बालक बुद्धिहीन मी आहे, सलगी करीतो. जे काय चांगलं असेल ते माझ्या आबा माऊलींचं आहे, जे काय चुकीचं झालं असेल ते माझं आहे. आजची झालेली सेवा परमपूज्य आबांच्या चरणी सादर करते. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. जोरदार टाळ्यांची पुष्पमाला आबांच्या चरणी व्हायला हवी. आजची कीर्तन सेवा खरोखर, आजची कीर्तन सेवा ही खरोखर म्हणजे अण्णांच्या कीर्तनाची आठवण करून जाते. अण्णांची जी कीर्तन मालिका अण्णा होते, हे लावूया तुम्हाला. अण्णा असताना जी कीर्तन मालिका सतत चालू होती, तशीच वैशालीताईने सुद्धा गेल्या 4-5-6 वर्षापासून पुण्यात गुरुपौर्णिमा सुरू झाली तेव्हापासून तिची म्हणजे कीर्तन सेवा चालू आहे.
पण आजचं कीर्तन हे इतकं सर्वव्यापी आहे की कृतयोग, द्वापारयोग, कलियोग, त्या वेळेसचं गुरूंची स्थानं, त्यात म्हणजे सगळं त्याच्यामध्ये 18 पुराण आले, वेद वाङ्मय आलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध संतांचे उदाहरणं देत देत ती माझ्या अत्यंत आवडत्या असलेले जे सद्गुरू स्वरूप, सगळ्यांचे सद्गुरू स्वरूप रामदास स्वामींचे सुद्धा तिनं जे निवृत्ती आणि प्रवृत्ती या दोघींची जी तिनं अप्रतिम सांगड घातलेली आहे की मला खरोखर आज म्हणजे जरी मुलीसारखी असली तरी मला तिला वंदन करावं असं वाटतंय. त्या खुर्चीला, त्या न्यायाला, त्या व्यासपीठाला खरोखर अप्रतिम कीर्तन. आणि तिनं सगळ्यात शेवटी, आता वेळ खूप कमी आहे, पण तिनं सगळ्यात शेवटी संकट हरणीतला जो शेवटचा एपिसोड आहे, मागणं जे आहे ते खूप सुंदर आहे. मी फक्त म्हणजे माझ्या समाधानासाठी तेवढं पद फक्त मी तिला म्हणून दाखवणार आहे. खूप सुंदर भरे. हेची दान मज देगा देवा, हेची दान मज देगा देवा, फलदानी शिवा, हेची दान मज देगा देवा. शेवटचं वाटतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, सद्गुरूला विनंती केलेली आहे. अज्ञान सिद्धांनी थेट नागनाथाला विनंती केलेली. आपण सगळेजण सद्गुरू माऊलीला विनंती करूत म्हणजे ती आहेतच, पण आपल्याला स्वतःला आपल्या पाठीमागं आणि पुढे म्हणजे सर्व ठिकाणी सद्गुरू आहेत याची जाणीव आपल्याला सतत व्हावी, म्हणून आपण ती उजळणी करायची. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, करी कृपेची सद्गुरु बरसात, मागे पुढे उभा सांभाळीत, अज्ञान सिद्धांनी दिधले जेदानी, अज्ञान सिद्धांनी दिले जेदानी, वाचू गाऊ संकट हरणी, वाचू गाऊ संकट हरणी, वाचू गाऊ संकट हरणी. सद्गुरुनाथ अबा माऊली की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खरंच खूप म्हणजे आता कौतुकापेक्षा सुद्धा श्रद्धेनं हात जोडून व्यासपीठावरती जी विराजमान झालेली कन्या आहे तिनं आजचं अगदी सुरुवातीला जसा एखादा गायक खर्जामध्ये गातो आणि समोरच्या श्रोत्यांना तो विषय आवडत नाही, त्याला ॲक्च्युली त्याचं नरड तापवायचं असतं नंतरचे विविध आलाप घेण्यासाठी, तसं सुरुवात आणि शेवटी तिनं अक्षरशः इतकं मंत्रमुग्ध केलेलं आहे. इतके उदाहरणं, इतकं वाचन आणि इतकं चपखल तिथं जिथल्या तिथं बसवणं अप्रतिम अगदी. सद्गुरूचा खरोखर आबा माऊलीचं तिच्यावरती असंच सदैव प्रेम राहो. सद्गुरू माऊलीने अभयाते द्यावे, चरणी ठेवावे अभयाते. मी म्हणेल आबा माऊलींनी अभयाते द्यावे, चरणी ठेवावे सदोदित. सद्गुरुनाथ आबा माऊली की जय. खूप छान कीर्तन झालं. खूप धन्यवाद. हे जे सार जे केलेलं आहे अण्णांनी, संकट हारणी वाचून पटकन मला अजूनही संकट हारणी कळत नाही, पण याच्यातनं थोडंफार अगदी म्हणजे मामूली 2-5 थेंब उतरतात. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा